बाजूला बीच आणि इथे रस्ता. थोडा पैसा वसूल राईड झाली तर बीचवर वॉटर क्रॉसिंग करतोय. बघितलंय का कधी? सो हॅलो मंडळी, मी भरत सावंत पुन्हा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो बी व्लॉगमध्ये. आणि आज स्वागत करतो आहे थेट दापोलीवरनं. दापोलीला आलो. लास्टचा व्लॉग तुम्ही बघितला असेल तर ही बघा आय बटनमध्ये लिंक येते, मुंबई टू दापोली. आम्ही दापोलीला आलो, मी अभि बाईक राईड करत. अभिचं घर आहे मागे, इथे थांबलो आहे. आणि आता थोडं दापोलीमध्ये फिरणार आहे. हरणीला जाणार आहोत, मुरुडला जाणार आहोत. सो चला भेटूया मोटो व्लॉग सेटअपमध्ये. वेलकम टू मोटो व्लॉग सेटअप. हे निघालो आम्ही. टाईम किती झालं आहे? 1:15. चलो गावामध्ये जोरदोर स्पोर्ट्स बाईकसारखे आवाज येतात. दोन्ही बाईकचे झाले एकत्र घोंग करतात ते. आणि युनिफॉर्म आमचा ठरलेला आहे तरी पण हाफ चड्डी. हां हां, अभिच्या सासरी चाललो ना, तर सासरी जायचं आमचं ठरलेलं युनिफॉर्म आहे. आपण पहिलं मुरुडला होतं, जे माझा ऑफिस कलिग त्याच्याकडे गणपतीला जाऊन येतो आहे पहिलं, आणि मग नंतर हरणीला जाऊ. चलो लेट्स सी. तर कारण की मुरुड आपला रस्त्यात लागेल पहिला, तर पहिलं तिथे जाणं प्रेफर करतो. आणि नंतर त्याच्या पण मीटिंग्स आहेत, त्याच्यामुळे म्हणजे आयडियली माझी पण आहे, पण मी सुट्टीवर आहे. यो जबरदस्त असा कर्व. जबरदस्त आहे रोड आता, आणि इतकं मस्त थंड वाटतंय ना, जबरदस्त. सो आपण हे लेफ्ट घेतला मेन रोडवरून मुरुडसाठी. मुरुड बीचवाल्या रोडवर आहे. मस्त सिमेंटचा रस्ता आहे. सो हे आपण पोचलो आहे. कुठे आहे समोर? नाही पोचलो, सॉरी, शोधावं लागेल. हां, राणी बिअर शॉप हेच सांगितलं होतं, पण तिकडेच या. गणपतीच्या दिवशी पण तिकडे बोलवतो. नमस्कार नमस्कार. तुपे दादांची एंट्री. बाईक जाईल, चल उया. चला, काय घेऊन ठेवलं आमच्या इथून? हो, तर मग आलो आहे आपण वैभव तुपे यांच्याकडे डायरेक्ट. आणि जबरदस्त डेकोरेशन बनवलं आहे, यांनी सही केलं आहे. आणि हे सगळे त्यांनी स्वतः बनवलेले आहेत. काही केपे वाढवला पाहिजे तुला. चलो बाय बाय, भेटते. चल, येस. हे पुन्हा आपण लागलो आहे हरणीच्या रस्त्याला. एक नंबर. बाजूला बीच आणि इथे रस्ता. यस. सो सरळ आपण हरणी गावात चाललो आहे. आणि नंतर इथे वरती पॉईंट आहे, येताना जाऊ तिथे. मस्त सनसेट दिसतो तिकडनं.
पण आता वाटत नाही सूर्य आपल्याला दिसेल, सगळं ढगाळच आहे. एंटर झालो आपण हर्णेमध्ये. शोधतोय इथून अभिजितदादा बायकर यांची सासूरवाडी. हे आपण पोचलो. मस्त विहिरीच्या पुढ्यातच लावली आहे एकदम. याला पूर्ण टॉपपर्यंत भरलेली आहे. अभि पोहायचं का? हे झालं आहे अभिच्या सासूरवाडीमधलं गणपती दर्शन. आता दिसतोय. तो आता आपण चाललो आहे इकडे जे बंदर आहे आणि लाईट हाऊस आहे तिथे. आणखी बाईक पण वॉश करायची आहे. बाईकची कंडिशन बघू शकता, पूर्ण रेतीने माखली आहे. चला आहे इथेच आहे. चालला दादा. काय नाही आहे दादा इथं जायचं. चल टाटा, मी जातो. टाटा. चल चल बाय बाय. हा निघालो. आपण निघालो आणि आपण बंदरवाल्या रस्त्यावरनं चाललो आहे टुवर्ड्स तो लाईट हाऊस. त्याच्याच रिलेटिव्ह अभिचे रिलेटिव्ह पुढे आपल्या स्कूटीवर लीड करत आहेत. आणि पहिलं आपण काय हरणे बंदर आणि मग तिथून लाईट हाऊस. हो 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 बाई ऑफ रोडिंग. चल जाईल. ऑफ रोडिंग टाईप पॅच आहे थोडासा. ऑफ रोडिंग बीचवर चालू होते प्रॉपर. आणि आपल्या टायर्सच्या कृपेने ती थोडी थोडी सटकते. हो सही. बाईक घेऊन डायरेक्ट बीचवर. ते इकडचे रोजचे ते एकदम बिंदास चालवतात. थोडा पैसा वसूल राईड झाली तर. बीचवर वॉटर क्रॉसिंग करतोय. बघितलंय का कधी? हे निघून आपण आता बीचवरनं वरती येतोय लाईट हाऊसवाल्या रस्त्याला. एक नंबर. हा हा कडक जबरदस्त आहे हरणे. सो हे खाली बाईक्स लावल्या आणि निघालो टुवर्ड्स लाईट हाऊस. इथे लाईट हाऊस आणि एक्झॅक्ट आपल्या उजवीकडे सुवर्णदुर्ग. आणि इथे एक किल्ला आहे गोव्याचा काहीतरी असं मला नाव होता. जबरदस्त आहे. दोन्ही साईडला समुद्र, समोर लाईट हाऊस आणि बाजूला किल्ला. सही. इथे कूल गाईज चालू इथे. आणि हवा आहे मस्त चांगलीच. बघूया आपला ड्रोन उडायला तयार आहे की नाही ते. सो हे वेलकम बॅक टू जमीन. होप तुम्हाला हे ड्रोन शॉट्स आवडले असतील. बॅटरी थोडी कमी होती. मी बघितलं आय थिंक मी बॅटरी चार्ज नाही केलं प्रॉपर. जेव्हा उडवलंच तेव्हा ऑलमोस्ट माझी बॅटरी
46% अशीच काहीतरी होती, म्हणून जास्त नाही उडवता आला. आणि विंड पण खूप आहे, त्यामुळे तो नीट बॅलन्स होत नव्हता आणि बॅटरी पण जास्त खात होता, म्हणून एवढे जास्त नाही घेतले. पण जे काय घेतले ते ड्रोन शॉट जबरदस्त आले. सो हे निघालो आपण. तो होता सुवर्णदुर्ग आणि मागे आपल्या हरणे लाईट हाऊस. आता जाताना आपण येताना आपण त्या बीचवाल्या रोडने आलो. आता नॉर्मलवाल्या रोडने चाललो आहे. म्हणजे बीचवरनं यायला जास्त मजा आली. आपण आलो आहे दापोलीवाला रस्ता आणि इकडनं आपण वरच्या आता व्ह्यू पॉईंटला चाललो आहे. इकडनं खरं तर सनसेट खूप सही दिसतो, पण सध्या सनच दिसत नाही आहे. ओके, नशिबात असेल तर थोडीफार झलक दिसेल. जबरदस्त हा वरती जाण्याचा रस्ता पण जबरदस्त आहे, फुल ट्विस्ट अँड टर्न्सवाला. फक्त वन साईड आहे, एकदम रिलॅक्स राहू नाही शकत. ब्लाइंड स्पॉटला थोडं थांबवून. पाणी पण पडलं आहे आरामात, ग्रेव्हल्स आणि पाणी. ॲम्ब्युलन्स येते. आपण हा डी रूट केला आहे, हा मेन रस्ता. आणि आपण या स्पॉटच्या इथे चाललो आहे. लास्ट टाइम आम्ही 4 व्हीलर आणल्या तेव्हा इथे टाकलेल्या होत्या. या स्पॉटला आलो आहे आणि मागे बघू शकतात मस्त बाईक लागल्यात आणि बाईकच्या एक्झॅक्ट मागे समुद्र पूर्ण. आणि सूर्य काय उगवायच्या याच्यात नाही आहे, पूर्ण ढगाळच आहे. सो सनसेट तर वाटत नाही आपल्याला बघायला मिळेल. ड्रोन शॉट्स. सो हे आलो आपण पुन्हा रायडर मोडमध्ये आणि या स्पॉटला जरा थांबलो. मस्त होता स्पॉट, तुम्ही ड्रोन शॉटमध्ये बघितलंच असेल. आणि आता पुन्हा रिटर्न टू दापोली. एक नंबर आहे रोड. आता उतरताना आता व्ह्यू अजून सही वाटतो आहे. समोर समुद्र आणि ट्विस्ट अँड टर्न्सवाला रस्ता. एकच नंबर व्ह्यू. बघ लेफ्ट साईडला पाऊस सुरू झाला आहे, तिथे दिसतोय बघ. सो फायनली आपल्याला वॉशिंग सेंटर भेटलं आहे आणि दोन्ही बाईक्स झाल्यात चकाचक. रेती अडकलेली बाईकमध्ये आणि त्यामुळे खूप काचकच आवाज येत होता. सो आता सॉर्टेड आहे. सो हे 1.5 दिवसाचे बाप्पा निघालेत. मोरया. अजून एक शेवटचं बाप्पाचं दर्शन, म्हणजे शेवटचं म्हणजे आम्ही आजच्या दिवसातलं शेवटचं. आता चाललो आहे थेट घरी. चला चला. सो हे आलो आहे, रिटर्न पोचलो आहे घरी, आधी दादूच्या घरी. आणि आजचा ओव्हरऑल दिवस खूप सही गेला. म्हणजे जेवढा विचार नव्हता गेला तेवढ्या वेळा मी ड्रोन उडवला, तेवढ्या वेगवेगळ्या ठिकाणी गेलो, तेवढे वेगवेगळे बाप्पा बघितले. सो ओव्हरऑल हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो, कारण की खूप काही होतं आजच्या व्हिडिओमध्ये. बहुतेक हा बराच लांबही झाला असेल. सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा.
चलो बाय, टेक केअर. हां, आणि उद्या निघू आपण. पुढचा ब्लॉग जो असेल तो दापोली ते मुंबई असेल. चलो बाय.